ठिकाणी हे त्या ठिकाणचे हे दृश्य तुम्ही पाहताय, रात्रीची ही दृश्य आहे। त्या ठिकाणी लोणार आगाराची मुक्कामी एसटी बस त्यांनी पेटवली आहे। संतप्त आंदोलकांनी ठिकठिकाणी जीआर आणि मुख्यमंत्र्यांचा पुतळाही जाळला। की उद्धव साहेबांनी जी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली होती फक्त एका अंगठ्यावर, त्यावेळेस इतके शेतकरी खुश झालते। आणि आज देवेंद्र फडणवीस आणि हे भाजप जुमले सरकार यांनी एवढ्या अटी शर्ती लावलेल्या की शेतकरी आज आत्महत्या करायला आज मजबूर झालेला आहे। ह्याच्या अगोदर पण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केली, पण एवढ्या अटी शर्ती लावल्या होत्या त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये बसले नाहीत। त्याच्यामुळे आज आम्ही ह्या भाजप सरकारला आणि जुमलेबाज ह्या सरकारला जाग करण्यासाठी आलेलो आहोत। या कंगाल सरकारकडे उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी 16 लाख कोटी रुपये आहेत, पण माझ्या शेतकरी भावांवर झालेलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत। म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन करत आहोत। आम्ही हे भीक मागून सरकारकडे पाठवणार आहोत की याने तरी सरकारला सुबुद्धी द्यावी आणि सरकारने आमची सरसकट कर्जमुक्ती करावी।